हाय फ्रेंड्स, तर आज मी पहिल्यांदा ढोकळा बनवणार आहे. त्यासाठी मी एका टोपामध्ये एक वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यातल्या गाठी फोडून घेणार आहे. गाठी फोडून झाल्यानंतर त्यामध्ये 2 चम्मच रवा, 1 चम्मच मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चम्मच साखर, त्यानंतर थोडंसं हळद टाकून घ्यायची आहे. मग त्यानंतर आपल्याला 1 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं लिंबू, म्हणजे 1 चम्मच लिंबू, 1-1.5 चम्मच लिंबू टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते मिक्स करायचं आहे चांगलं. ते मिक्स झाल्यानंतर थोड्या पाण्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. एकत्र टाकायचं नाही आहे, तर त्याला थोड्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान झालेलं आहे. त्यानंतर 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ज्याच्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे. आपण ग्रीस करून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला. त्यानंतर मी एका कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं पाणी, तर ते पाणी गरम झालेलं आहे. तर आपण 10 मिनटं झालेले आहे. त्यामध्ये आता इनो टाकून घेणार आहोत. तर पूर्ण पाकीट इनोचं टाकलं होतं, तर पूर्ण पाकीट इनोचं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते चांगल्यापैकी हलवायचं आहे. थोडंसं पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह करायचं आहे. मग बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे. त्याच्यानंतर परत एकदा ते सगळं त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. ओतून झाल्यानंतर त्याला थोडंसं टॅप करायचं आहे खाली. त्यातले बुडबुडे वरती येतील असे. त्यानंतर त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे. 25 मिनटानंतर ते बघायचं आहे कसं झालं आहे. त्यानंतर थंड करायला ठेवायचं आहे. त्यानंतर आपण फोडणी देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि साखर आणि थोडंसं लिंबाचा रस हे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर चांगलं असं हलवायचं. त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं, आपल्याला लागतं पाणी टाकून घ्यायचं आहे. मी छोटासा ढोकळा बनवलेला म्हणून मी थोडंसंच पाणी टाकलं होतं. मग त्यानंतर त्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. मी थोडंसं चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याला तडका द्यायचा आहे. तर छान असं त्यात सोप करून पाणी, त्यानंतर आपला ढोकळा खायला रेडी आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. मी पहिल्यांदा बनवलेला ढोकळा कसा वाटतो ते नक्कीच सांगा कमेंट करून.